जो माणूस आपल्या देशाचं रक्षण करतात, सीमेवर लढतात आपल्यासाठी आणि त्यांना माणूस फसवतो. पोरं त्यातनं त्यांना थोडं जरा अवेअर केलं पाहिजे. आता मी काल शिंगाडे मामा गेलो त्यांना मी गेलो आणि त्यांनी त्यांचा लय मोठेपणा दाखवलं राव. मी त्यांना म्हणलं फक्त वासरात काय बघायचं, काय खाद्य आहे तुमचं, कसं रुटीन आहे. त्यांनी मला इतकं भारी समजून सांगितलं ना. मी ना त्या शिवाची ना बऱ्याच दिवस आधी ना 2 रील टाकल्या होत्या मी, नाही का. मला वाटतं 3-3 महिन्याच्या गॅपने टाकले असेल मी. आणि पहिल्या रीलला बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली होती, नाही का, फ्रॉड माणूस आहे, फसव माणूस आहे. आणि त्याच्या आधी पण मला बरेच जण मेसेज करत होते, नाही का. मी काय केलं तर माहिती आहे का, ते शिवांजांना एक वासरू टाकलं होतं काय. तेच वासरू आहे ना दुसऱ्या व्यापाऱ्यांनी तामिळनाडूमधल्या इथं मुळशीतल्या लाडके ग्रुप आहे त्यांना टाकलं. आता मी त्यांना ओळखीत नाही आहे, ते कोण आहे कुठले नाही का. मला त्या चौधरींनी सांगितलं ना त्यानुसार मी सांगतोय की अजूनपर्यंत त्यांना वासरू नाही भेटलं आणि पैसे नाही भेटले. आमच्या इथल्या भागातल्या मोठमोठ्या लोकांचे नाव सांगणे. परत माहीत होतं लांडग्यांचं नाव सांगतो तो माणूस. परत आमच्या इथल्या तळावड्यातले ते जरा चांगले बैलवाली नाही का, मोठं नाव त्यांचं पण अमोल वाळून त्यांचं नाव सांगितलं. बरं 2-3 जणांचं सांगा आहे म्हणलं. एवढ्या मोठ्या माणसांना दिलं त्यांनी. एवढ्या मोठ्या माणसांचे नाव सांगतो म्हणलं. आणि बऱ्यापैकी त्याचं नाव होतं त्यावेळेस की सोशल मीडियावर आहे ना लोकांनी बोललं पाहिजे आता की जे व्यापार करतात, व्यवसाय करतात ना, तुम्ही व्यवसाय करताय ना, व्यवसाय करा, काय अडचण नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्राईस ठरवा. ज्याला घ्यायचं तो घेईन, ज्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार. आणि तुम्हाला परवडलं तर तुम्ही द्या, नाही तर अदरवाईज देऊ पण नका ना. पण हे उलटी पालट्या कामं नका करू राव. काय एखाद्याचं हार्ड अन मनी एखादं पोरगं लावतोय आणि तुम्ही त्यांना असं फसवताय. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 8:30 वाजल्यात. मी जस्ट आहे ना आज निघून बसलो होतो राव. मी ना त्या शिवाची ना बऱ्याच दिवस आधी ना 2 रील टाकल्या होत्या मी, नाही का. मला वाटतं 3-3 महिन्याच्या गॅपने टाकले असेल मी. आणि पहिल्या रीलला बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली होती, नाही का, फ्रॉड माणूस आहे, फसव माणूस आहे. आणि त्याच्या आधी पण मला बरेच जण मेसेज करत होते, नाही का, हे एकदम फ्रॉडर माणूस आहे. बऱ्याच जणांचे पैसे बुडवलेत वगैरे वगैरे. बऱ्याच लोकांचं असं मला सांगण्यात आलं. मी तसे 2 रील बनवल्या, पण नंतर मला आहे ना अजून एक लय बेकार कळलं राव. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो मी, मग हे नाही का, मी प्रूफ बोलतो आहे राव. आपण त्याच्याकडून कधी घेतलं होतं, त्याच्याकडून आम्ही वासरू खरेदी केलं होतं जवळपास 22 ऑगस्ट 2029ला त्यांनी, सॉरी 22 ऑगस्ट 2023 त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक वासराचा व्हिडिओ टाकलेला, नाही का. आणि ते वासरू मला आहे ना पहिलं आपल्याला तेव्हा काय कळतच नव्हतं, पार कशी करायची काय करायची. सोबतची होती ती लय हुशार होता ती. मग त्यांच्या सांगण्यावरून आम्ही केलं, पण फसलो मी, नाही का. पण ते मला वासरू त्यांनी जवळपास 65,000 रुपयाला विकलं. आणि ज्यावेळेस मी उतरावलं ना गाडीतून खाली, साला राव परत ते मारायला आलं तर राव. त्याला खायला प्यायलाच नव्हतं. जेव्हा आम्ही खरेदी केलं तेव्हा पैसे लगेच टाक मानला. मी ना सहज इंस्टाग्राम स्क्रोल करता करताय ना मला ना कॅटल ऑफ इंडियाचं यूट्यूब चॅनल दिसलं मला, आणि इंस्टाग्राम हँडल दिसलं. आणि मग यूट्यूब पण आहे त्याचं, फेसबुक पण आहे. हे बेसिकली ना 3 जागेवर मार्केटिंग करतं, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. याचं मेन मॉडेल आहे ना सोशल मीडियावर आहे ना फोटो टाकणं, व्हिडिओ टाकणं. आणि आपल्या लोकांना आहे ना सर्वसाधारण आहे ना आपल्या इथं पश्चिम महाराष्ट्रातले लोक जास्त आहे. म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगली, परत आपलं पुण्यातला भाग, नगरचा भाग. आता पण नगरमध्ये पुणे नगरमध्ये आपलं 4 बैलाची गाडी आता भरपूर तालुके आहे, बऱ्याच जणांना पोरांना नादी असे. आणि 2023ला मी वासरू घेतल्यानंतर मी फसलो होतो, नाही का. त्याच्यानंतर मी आमच्या पाहुणे रोळ्या मित्रासमोर बोलायचं ना, राव यांनी फसवलं, नाही का. त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्या वेगवेगळ्या स्टोरी सांगायचे या माणसाबद्दल. आणि मग रिसेंटली काल आहे ना मी ना सहज आहे ना मग ती रील टाकली ना दुसरी. त्याच्यावेळेस मला आहे ना मी ना मला एक व्यक्ती आहे, नाही का, ते आपले वरोडे वापगावचे चौधरी म्हणून, नाही का. आणि त्याशिवाय ते ना एक फौजी आहे. आणि त्याच्या आता आहे ना अरुणाचलला आहे ना पोस्टिंग आहे. त्यांनी मला नंबर दिला होता, फक्त कॉल मी मेसेज केला होता. मी म्हणलं दुसरंच काही काम असेल म्हणून मी जास्त वेळ मग हे नाही केलं, रिस्पॉन्ड नाही केला. आणि त्यांनी बायामध्ये टाकलं पण नाही फौजी म्हणून, नाही का, वगैरे ते आहे म्हणून. त्यांनी नॉर्मल फोटो टाकला आहे. मग त्यावेळेस मला पण एवढं काही मी एवढं सिरियस नाही घेतलं. पण एक दिवस मी ना काल नेमकं माझे मेसेज चालत होतं, नाही, मी सगळ्यांना रिप्लाय देतो. आणि त्यावेळेस त्या माणसाला मी फोन केला डायरेक्ट. म्हणलं काय काय बघू. तुषार चौधरी म्हणून त्यांचं आहे. त्यांनी मला मेसेज केला, नाही का. मी त्यांचा हा मेसेज पण टाकीन इंस्टाग्रामचा. त्यांनी मला तो पाठवला होता. त्यांनी त्यांचा नंबर हाईड करतो. ओके.
नंतर मी त्यांना ना त्यांनी मला व्हॉट्सअपला बरेच पाठवलं. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास ते शिवाला आहे ना तो पण डाटा मला त्यांनी दिलेला आहे. जवळपास पेमेंट केलं त्याला, इथं तारीख पण दिसते ना, 19 ऑगस्ट नाही 19 डिसेंबर 2025ला आणि दुपारी 12 वाजता त्यांनी पेमेंट केलं त्याला. जवळपास 80,000 रुपये पेमेंट केले, 80. आणि आता जवळपास 6 महिने होत आले आहेत, 5.5 महिने झाले तसं बघ, नाही 5.5 महिने झाले. अजून त्यांनी त्याला वासरू पण नाही दिलं त्या माणसाला. मग बेसिकली त्यांनी काय केलं तर माहिती काय, ते शिवान त्यांना एक वासरू टाकलं होतं काय, तेच वासरू आहे ना दुसऱ्या व्यापाऱ्यांनी तामिळनाडूमधल्या इथं मुळशीतल्या लाडके ग्रुप आहे त्यांना टाकलं. आता मी त्यांना ओळखीत नाही आहे ते कोण आहे कुठले नाही, मला त्या चौधरींनी सांगितलं ना त्यानुसार मी सांगतो आहे की त्यांना विकलं XYZ किमतीला विकलं असेल, मला काय सांगता येणार नाही. आणि ते शिवानी ना सारखं त्यांना फोटो टाकतं दुसऱ्या वासराचे. अजूनपर्यंत त्यांना वासरू नाही भेटलं आणि पैसे नाही भेटले. आणि ज्यावेळेस मी बैलगाड्यामध्ये आलो नाही का त्यावेळेस आपल्याला काही माहीत नसतं, म्हैसूर खिल्लार ह्यावर दात पण कळत नसतात, कसं शरीर बघायचं वासरांचं कसं काय बघायचं. आत्ता पण कळतं असं भाग नाही, आता आपल्याला फक्त 1-2% कळते, जास्त आपण त्याच्यात मोठा तीर नाही मारलेला. पण जेवढं कळतं आहे तेवढंच आपण आत्ता तेवढं कळत पण नव्हतं त्या आताच्या कंपॅरिझनमध्ये. मग त्यावेळेस काय केलं त्यांनी आमच्या इथल्या भागातल्या मोठमोठ्या लोकांची नाव सांगणे, परत माहीत होतं लांडग्यांचं नाव सांगतो तो माणूस. परत आमच्या इथले तळावड्यातले ते जरा चांगले बैलवाली नाही का, मोठं नाव त्यांचं पण अमोल वाळून त्यांचं नाव सांगितलं. बरं 2-3 जणांना सांगा आहे म्हटलं, एवढ्या मोठ्या माणसांना दिलं त्यांनी, एवढ्या मोठ्या माणसांचे नाव सांगतो म्हटलं. आणि बऱ्यापैकी त्याचं नाव होतं त्यावेळेस की शिवा चांगली वासरं देतो वाचत तसं. पण बऱ्याच लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. मी असं फसवलं की वासरू दाखवले एक आणि पाठवले एक. आता माझ्या कमेंट मी व्हिडिओ टाकले, कमेंट करतात लोक फ्रॉडर म्हणून. जर तेवढा सच्चा असताना आणि 2023ला वासरू घातलं होतं मी, त्याच्यानंतर मला आत्ता मेसेज करतो आहे तो हाय म्हणून, जवळपास 3.5 वर्षानंतर. मग का आत्ता मी सोशल मीडिया वापरत नव्हतं जास्त, आणि आता मी जरा सोशल मीडिया जास्त ॲक्टिव्ह आहे आणि मला व्ह्यूज आहे, फॉलोअर बेस आहे, त्याच्यामुळे त्याच्या टांग फाटले असेल जरा. त्याने मला हाय म्हणून मेसेज पाठवलं, त्याला ब्लॉक करून टाकला. मला त्याची काही घेणे नाही, मला त्याच्या बोलायचं पण नाही आहे, मला त्याच्याबद्दल काही तक्रार पण नाही आहे. फक्त हा व्हिडिओ मी बनवतो आहे अवेअरनेससाठी. म्हणजे जे माझ्यासारखे लोक असतील ना अजून घेण्याचं हे करत असतील, त्याला निर्णय घेत असतील. आणि ते काय करते माहिती आहे, ज्यांचं नाव मोठं आहे राव, एक मोठी लेखन वाटते राव, ज्यांचं लय मोठं नाव आहे ना ते ह्याच्याबद्दल काहीच नाही बोलत राव. हे फ्रॉडर लोक आहे राव. शेवटी त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी, कारण जे नवीन पॉवर आहेत ना त्यांना थोडं जरा अवेअर केलं पाहिजे. आता मी काल शिंगाडे मामा गेलो त्यांना, मी गेलो आणि त्यांनी त्यांचा लय मोठेपणा दाखवलं राव. मी त्यांना म्हटलं फक्त वासरात काय बघायचं, काय खाद्य आहे तुमचं, कसं रुटीन आहे. त्यांनी मला इतकं भारी समजून सांगितलं ना, आणि कसं घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याची निगा कशी घ्यायला, शिक्षण कसं दिलं पाहिजे. या बऱ्याच गोष्टी ना आता जवळकर नाना झाले, परत शिंगाडे मामा झाले, परत आमचे मित्र आहे परांडे म्हणून नाही का, गुरु परांडे, परत सागर कोळेकर आमचे मित्र आहे करंजीविराचे. अशी बरीच तुमची पण ओळखीचे लोक असतील यांच्याकडे डायबिंदा जावा. आणि असे बरेच चांगले लोक आहे. आता जोपर्यंत तुम्ही नाही ना त्यांना विचारत बा कसं म्हणजे अप्रोच करत, तोपर्यंत दुसरा माणूस तुम्हाला सांगणार पण नाही. असं नाही की प्रत्येकजण गर्विष्ठ आहे, पण ज्यांना अनुभव आहे ना त्यांना विचारणं योग्य आहे. आणि जी सोबतची आहे ना ती खरं हुशार पाहिजे मुळात, कारण ती खरं चू असली ना मग तुम्ही पण चू ठरसान. आणि तसं मी ठरलेलो. आता जे झालं ते झालं, मी लॉस झालो, पण मी काही नाही बोललो बाय की मला बुडावलं हे ते. पण माझ्या डोक्यात सल होती बाई की फसवं माणूस राव लिटरली. लय जण मला तर लय जणांनी मेसेज पण केला. मला DM लोकात DM आहे ना, मला डेली 100 DM असतात आणि मी 100 DMचे रिप्लाय करतो. ॲव्हरेज मला 100 DM असतात. मी सगळ्या DMचे रिप्लाय करतो. मला 5-6 महिने आधी राव एका पोरांनी मला लय घाण मेसेज केला तर राव, त्यांनी बुडावलं, त्याला पैसे देत नाही, दुसरं वासरू पाठवतोय, त्याची पण 40,000 रुपये काहीतरी असं तसं. फ्रॉडर आहे राव. आपल्या भागातले ना आमच्या पुणे नगर जिल्ह्यामधली जवळपास हवेली, मावळ, मुळशी, परत खेड, जुन्नर, परत शिरूर, परत ही कुठला भाग अजून एक पुरंदरचा भाग, वरचा इकडला असन, नगरमधला असन, पारनेर असन, टाकळी डोकेश्वर असन, अशा बऱ्याच लोकांनी यांच्या खरेदी केलेल्या लोकांनी. पण काय तरुण पोरं म्हणा की दुसरी म्हणा असं पाठवलं दुसरं टायगर बसतात सोशल मीडियावर टाकत नाही. सोशल मीडियावर ना लोकांनी बोललं पाहिजे आता की जे व्यापार करतात व्यवसाय करतात ना
तुम्ही व्यवसाय करताय ना, व्यवसाय करा, काय अडचण नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्राईस ठरवा. ज्याला घ्यायचं तो घेईन, ज्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार. आणि तुम्हाला परवडलं तर तुम्ही द्या, नाही तर अदरवाईज देऊ पण नका ना. पण हे उलटी पालट्या कामं नका करू राव. काय एखाद्याचं हार्ड अन मनी एखादं पोरगं लावतोय आणि तुम्ही त्यांना असं फसावताय, ही योग्य नाही आहे. आता हे शिवाचं मला सगळं कळलं आहे. इथला कोण असताना तरी मी टाकलं असतं डायरेक्ट, जसं फुल्ली नाव पण घेतलं असतं. काय त्याला करण्याचा ऑर्डर कशाला पाहिजेत. इथले निघून केलं नाही, पण ऐकण्यात बऱ्याच गोष्टी येतात. पण ते काय आपल्यासोबत घडलं नाही काय नाही. आपण असं नाही विदाऊट प्रूफ बोलणं चुकीचं आहे एखाद्याबद्दल. एखाद्याची बदनामी नाही केली पाहिजे आणि आपण बेसिकली करीत पण नाही. शिवाची तर अजिबात नाही, कारण शिवाने मला मग स्वतःला शिवा नावलेलं आहे. बाई माझ्याकडे डाटा आहे, मी पेमेंट केल्याचा डाटा आहे. तिने मला वासरू पाठवल्याचा आहे. पहिले वासरू हे पाठवलं नाही, मोकळ्या पडते डबल तांब्या लावून त्याच्या तेव्हा चांगलं दिसत होतं नाही का. ती जातबीत बरोबरच नव्हती याची. आणि नंतर पाठवलं मध्ये, आणि नंतर आहे ना थोड्या दिवसानंतर परत फोटो पाठवले. ती पहिली म्हणजे तू वासरू ना बारीक असणार आहे तेव्हाच फोटो पाठवले. आणि ज्यावेळेस ॲक्च्युअलमधलं वासरू आलं, पार्टीच्या बारगाड्या एक झालं त्या राव. कुणी पण सांगन राव, ते रिटर्नचं वासरू होतं. कुणी पण, ज्याला बैलगाड्यातलं कळतं आहे ना त्याला कुणी सांगन. मी नवीन होतो म्हणून मला काहीच कळत नव्हतं राव, की रिटर्नचं कसं असतं, हे कशी काय करतात काय करीत नाही. तुम्ही वासरू मला काय म्हणणं आहे राव, तुम्ही व्यवसाय करता ना, व्यवसाय एकदम चांगला करा, अजून नाव कमवा, काय अडचण नाही आहे. दाबून पैसे घ्या, पण हे काम नका करू. हे सगळ्यात चुकीचं काम आहे. आणि आता ही मी जे म्हणतो आहे ना, लेजांना रिलेट करत असेल, कारण माझ्यासोबत घडलेलं आहे, ते तुमच्यासोबत पण घडलं असणार 100%. लोक उगाच असं व्हिडिओ शेअर लाईक आणि कमेंट करीत नाही. एवढी एडी पण नाही कोण की असं करण्याला. जो माणूस आपल्या देशाचं राव रक्षण करतात, सीमेवर लढतात आपल्यासाठी, आणि त्यांना माणूस फसवतो, मग याला लाज वाटली पाहिजे रे. खरं लाज वाटली पाहिजे. आणि तो माणसाने त्याला व्हॉईस मेसेज करतो 2दा. त्याच्या आधीची चॅट त्याने डिलीट मारली. मग ते सीन काहीतरी असतं ना, मग डिलीट केली, डिलीट झाली. मग ते चौधरी म्हणली की मी ती पण चॅट पाठवली असती. त्या आता अरुणाचलला पोस्टिंगला आहे. काय राव. आणि ती पण चांगली नावाजलेली बैलगाडीवाली, तरी त्यांना फसवलं त्यांनी. जवळपास 80,000 रुपये घेऊन मग वासर पाठवित नाही. मग याला काय जरा हे असली नाच्या चावला दे ना, आपल्याला आपल्यातल्या लोकांना फसवती, बाकी काय नाही राव. आणि आपल्या इथल्या जी मोठी लोक आहेत त्यांची नाव सांगते ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे राव. सगळे नियम थोडी शेतकऱ्यांना आहे राव. आम्ही बैल पाळतो, आम्हाला सगळे नियम आहे काय. आम्हीच हे केलं पाहिजे, नीट वाढली पाहिजे, नीट पळवली पाहिजे, सगळं आम्हीच केलं पाहिजे. दुसऱ्यांना पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, दुसऱ्यांनी पण थोडी पण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. चुकीचं काम करू नका ना. वासरू घ्यायचं नाही घ्यायचं आणि द्यायचं नाही, त्याच्या सर्वस्वी देणारा येणारा विषय आला. पण असं चुकीचं काम करून न्यायचा हार्ड अन मनी ना, अशी तुम्ही चोरताय राव सरळ लिटरली. मग आता बैलगाड्यामध्ये पण लय जण शाने खोटराडी लोक आहे, मला माहिती आहे राव. आता मी पाळतो म्हणून मला माहिती. वासरू नाही ना पडलं, व्हिडिओ टाकीत नाही, गपचूप बिकतात दुसऱ्यांच्या बोकांडे मारतात. मला काय घेणं नाही. मी काय यासाठी पैसे कामासाठी आलेलो. नशिबातलं कोण घेऊन जाणार नाही. आणि बैलावाले आता लय हुशार आहे. तुमच्याकडलं वासरू तुम्ही जर विकाय काढलं तर लोक विचारतात 100% पळवलेलं आहे आणि व्हिडिओ नाही टाकलेली. मग मी काय करतो बा, मला नाही ना वासरू पटलं, नाही ना पडलं, मी सरळ व्हिडिओ टाकतो, काय फरक नाही पडत. ज्याला घ्यायचं तो घेईन, त्याला नाही घ्यायचं नाही घेईन. तुमचं जर कॉन्टॅक्ट बेस चांगला असेल, इथलं वासरू नाशिकला जातं, नाशिकला नाही तर जळगावला जातं, धुळ्याला जातं, परत साताऱ्याला जातं आहे, परत पुरंदरला छकडीच्या भागात बऱ्याच ठिकाणी जातं. काय आपल्यातले वासरं आम्ही मारत नाही, ते चांगले खाऊ पिऊ घालतो, चांगली रगेला असतात. मग त्यांना तापं सवय लागली की तापाची चांगलं पळतात. दुसऱ्यांना विका ना. मी घेतलं 30ला, मी विकलं 24ला, मग 6,000 रुपये लॉस खाल्ला. जास्त पण नाही खाल्ला. इथं जर लॉस घ्यायचं असतं ना, मग वासरू गेला असतं 12,000 आणि 13,000 रुपयाला. मी खुन्नस विकला जवळपास आहे ना 15,000 रुपयाला. मग तेव्हा मी लय वैतागलो होतो म्हणून विकला. पण ते वासरू गेला असतं जवळपास 30,000 रुपयाला. मग इथले पण लय जण शामिल आहे, असं नाही. ठीक आहे, आता तर शानं झालेलो आहे मी. मला नक्की करायचं आहे काय, करतो आहे काय. इथून पुढं आता बरेच चांगले लोक माहीत आता जर जरा कॉलअप झालेली, त्यांना मी बरोबर अप्रोच केलेलं आहे. काय थोडा इगो साईडला ठेवून ना या खेळला पाहिजे. इगोमुळं अवघड होतं आहे. एखाद्या जिरोच्या नंतर आपली पण जिरून जाते ते, म्हणून आपण जरा शाने आला होता. हा व्हिडिओ ना जेवढा तुम्हाला शेअर करता एवढं शेअर करा, याला पांगवा.
जेवढा पांग तेवढं पांगवा. लोकांमध्ये अवेअरनेस जायला पाहिजे या माणसाबद्दल. माही लई मला लई राग यायचे माणसाबद्दल, खरं सांगतो राव. बुडवतंय राव लोकांना, आमच्या लोकांना बुडवतंय. आणि आमचे लोक गप्प बसल्यात. ज्यांनी यांना फसवलं आहे ना, ज्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला पाहिजे सरळ मत आहे. तुम्हाला जे वाटतं ना, जो फसवीन ना, कुणी असू, कोणचा मायकेला असू, तुम्ही व्हिडिओ टाका बिंदास. लोक जरा बराबर त्यांना जागे आणतील. आणि शेवटी काय माहिती का, मग आता काय झालं आहे माहिती का, हा डिमांड सप्लायचा खेळ झाला आहे. आता डिमांड लय सप्लाय कमी, त्यामुळे लय रेट वाढल्यात बेकार भयानक. इकडले तिकडले इकडं, अरे काही असले शिवासारखे लोक करतात, त्यामुळं आवड होते. त्यामुळं बाकीच्या लोकांचं पण नाव खराब होतं ना. आणि संशय घ्यायला जागा आहे ना राव. ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून एका दुसरा वाचला तो वाचला.